आज आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि आजही मुंबईमध्ये कोसळधारा या सलग सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मागच्या 3 दिवसांपासून मुंबईला अक्षरशः पावसानं धोधो धुतलेला आहे। आजही सकाळच्या सुमारातली ही आपण परिस्थिती पाहतोय। भायखळा परिसरातली सध्याचे दृश्य मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस या ठिकाणी कोसळतोय आणि यामुळे वाहतुकीवर देखील परिणाम झालेला आहे। मागच्या 3 दिवसांपासून मुंबईसह उपनगरांमध्ये हीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे। बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं कमी दाबाचं क्षेत्र तसेच पूर्व मोसमी पश्चिम द्रोणीय स्थिती निर्माण झाल्यामुळे याचाच प्रभाव म्हणून सध्या संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढला असल्याचं हवामान खात्याचं म्हणणं आहे। अशाच पद्धतीची परिस्थिती आज पूर्ण दिवस राहू शकते आणि त्यामुळे नागरिकांना बाहेर पडताना काळजी घ्यावी अशा पद्धतीचं आवाहन करण्यात आलेलं आहे। सध्या या ठिकाणी आपण पाहतोय की वाहतुकीवर थोड्याफार प्रमाणामध्ये रस्ते वाहतुकीवर परिणाम झालेला आहे। तर लोकल सेवेचा आपण विचार केला तर सेंट्रल रेल्वे जी आहे ती 5 ते 6 मिनिटं उशिरानं, वेस्टर्न मात्र व्यवस्थित सध्या सुरू आहे, तर हार्बर देखील 5 ते 6 मिनिटानं उशिरानं रेल्वे सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। मुंबईमध्ये आज दिवसभर पुन्हा एकदा पाऊस कोसळणार आहे, त्यामुळे गरज असेल तर बाहेर पडा अशा पद्धतीचं आवाहन करण्यात आलेलं आहे। यासोबतच यावेळी समुद्रामध्ये मोठ्या मोठ्या लाटा उसळू शकतात, त्यामुळे समुद्रकिनारी जाणं टाळा असे आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे। कॅमेरामन अजित कदमसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।